आज राज्यामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये आज मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबईत सुद्धा 19 जून पासून मुसळधार पाऊस बरसेल असं भाकीत आहे हवामान विभागाचं। त्यामुळे मुंबईकरांचा वीकेंड हा पावसात जाण्याचा अंदाज आहे। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत, त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। लातूर जिल्ह्यामध्ये पेरण्या लांबलेल्या आहेत। मृग नक्षत्राचा पाऊस वेळेमध्ये झाला नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे। यावर्षी पाऊस लवकर पडणार या अपेक्षेपोटी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या भर उन्हातच मशागतीची कामे पूर्ण केली। शेतशिवारात नांगरणी करून रान पेरणीसाठी सज्ज ठेवलं। मात्र जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडलाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही पेरणीसाठी प्रतीक्षाच करावी लागते। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे खतं, बी बियाणांच्या विक्रीवर देखील मोठा परिणाम झालाय। पेरणीयोग्य मोठा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणं खरेदीसाठी बाजारात येत नाहीयेत, त्यामुळे खतांच्या, बी बियाणांच्या दुकानात सुद्धा सध्या शुकशुकाट दिसतोय। 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याबाबत शासनाचा सल्ला आहे, कारण उगवणीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात। त्या अनुषंगाने पाऊस चांगला झाल्यानंतर पेरणी करावी अशा प्रकारची विनंती मी सर्व शेतकऱ्यांना करतो। मूग मिरगातला चांगला येतो आणि नाही मिरगाचं पुढं मूग गेला की इगीन पडतंय, त्याला सोयाबीन मागं होतंय, उडीद हीच होतंय, पेरण्या पुढं ही जाते ते लांब, पावसाळ्याला ही होतंय। पाऊस पडत गेला तर सगळ्या गोष्टी खरी येते। मिरगाची पेर कशालाच ऐकत नाही। आता वरचीवर असं लांब अर्धरात पेरण्या गेल्या तर पुढे इगीन वारा, पावसाळा काढणीच्या वक्ताला पण ताप करतय, पाऊस येतय, नुकसान शेतकऱ्याची होत चालतीये। शेतकऱ्याची खरेदी थांबलेली आहे याच्यामुळे, आणि शेतकऱ्याच्या मनात दुडदुड आहे की रब्बीची पेरणी लांबल्यामुळं, आघाताची पेरणी लांबल्यामुळं किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो। किडीचा प्रादुर्भाव तर रोगराई जास्त येते। मरमरागाची पेरणी झाल्यानंतर पीक चांगल्या पद्धतीने उत्पन्न येतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मनात धडकी आहे किंवा उशीर झाल्यामुळं आपल्या उत्पन्नावर काय परिणाम होईल। त्याच्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहे, खरेदी सुद्धा थांबवली का आपली पेरणी होती का नाही असं त्यांच्या मनात शंका आहे। बीडमधल्या आष्टी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसानं शेतकऱ्यांच्या फळबागेचं प्रचंड नुकसान झालंय। लिंब, डाळिंब, पेरू, आंब्याच्या फळबागा उन्मळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शेतकरी गोकुळ वाघुल यांनी अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी देऊन फळबागांची लागवड केली, मात्र पहिल्याच पावसात सर्व फळबागा उद्ध्वस्त झाल्या। शासनाने भरपाई न दिल्यास आत्महत्येचा इशारा शेतकरी गोकुळ वाघुले यांनी दिलाय। फुटी सदृश्य पाऊस सुरू झाला तो सुमारे 3.5 तास हा पाऊस चालू राहिला आणि गावातील सर्व पाझर तलाव, मायनर इरिगेशन तलाव, नाला बर्डिंग सर्व ओव्हरफ्लो होऊन गावाच्या शिवाराच्या बाहेर पाणी गेलं। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। बांध बंदिस्ती फुटल्या, अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं, त्याचप्रमाणे मका वगैरे ही जी पिकाचं नुकसान झालेलं आहे। रस्त्याचं पण अनेक ठिकाणी पूल तुटलेत, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळं डांबरीकरण खचलं, अशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। ताली फुटलेल्या आहेत। अचानक असं वरून राजा आला की त्याच्यात पाऊस कमी आणि वारा भरपूर आला। पाऊस तर उलशिकच झाला, पण वारा असा होता की लिंबुनीचे झाडं, डाळिंबाचे झाडं, आंब्याचे झाडं हे प्रचंड उद्ध्वस्त होऊन बसले। आता ही बाग आम्हाला पुन्हा निर्माण करायला कमीत कमी 15 वर्ष लागतात। त्याला लिंबुनी लावून आम्हाला त्याला खत पाणी घालून पाणी एकात पुन्हा दुष्काळ पडला, पुन्हा त्याला एकात पाणी घाला, तर आमचं किती मोठं नुकसान झालंय। याची लवकरात लवकर दखल घ्यावी व आम्हाला शासनाने योग्य ते लवकर याचा मोबदला द्यावा। भयानक वादळ आलं, त्या वादळामध्ये आमची झाडं, ज्या झाडांवरती आमचा शेतकरी अवलंबून आहे अशी झाडं जमीनदोस्त झालीत आणि त्या झाडांचा मोबदला आमच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा आणि जी विमा रक्कम आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावी। इथं डाळिंबाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, लिंबाची बाग आहे। ह्या बागा जर जमीनदोस्त झाल्या तर आमच्या शेतकऱ्याला उद्याचा प्रश्न निर्माण होतोय।
तर शासनाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर मोबदला आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. यानंतर बातमी नांदेड